एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्या वृद्धाच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा अट्टल चोर अटकेत. एटीएम मध्ये पैसे काढण्याचा जात आहात आपण, दागिने काढून ठेवा असे म्हणत या चोरट्याने वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन हिसडा मारून पसार झाला होता, असे फिर्याद आल्यानंतर सांगली पोलिसांनी याचा त्वरित छडा लावत आरोपी दस्तगीर गुलाब शेख राहणार कोल्हापूर यास जेरबंद केले. दिनांक 27/1/2026 रोजी सकाळी फिर्यादी यांच्या आजी माधवनगर येथून घरी जात असताना अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवर बसून बँकेत पैसे काढण्याकरिता जावयाचे आहे तरी गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगून फिर्यादी यांच्या वृद्ध महिलेच्या दागिने गळ्यातून काढत असताना अज्ञात आरोपीने सदरची दागिने हिसडा मारून चोरी करून निघून गेला होता. सदर बाबत फिर्यादींनी संजयनगर पोलीस ठाणे वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सह पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने दिनांक 30/1/2026 रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडील सह पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकातील अभिजित माळकर आणि ऋषिकेश सदामते यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 3 दिवसापूर्वी माधवनगर येथील जबरी चोरी ही रेकॉर्डवरील आरोपी दस्तगीर शेख राहणार कोल्हापूर याने केली असून तो अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ आल्यानंतर चौकशीतून तपासकामी सह पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत. दस्तगीर शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामे संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत. प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट.